आणि इथेच पोलीस भरतीमध्ये मुलं गलती करतात, की अभ्यास हा भरती निघाल्यानंतर करतात. अभ्यास हा तुम्हाला आतापासून करणं आहे आणि परिपूर्ण अभ्यास करून ठेवणं आहे. पोलीस भरती आल्यानंतर तुम्हाला फक्त आणि फक्त मॉक टेस्टची प्रॅक्टिस करणं आहे. त्या टायमाला तुम्हाला सिलेबस कव्हर नाही करणं. सिलेबस कव्हर हा याच टायमामध्ये करणं आहे, ज्या टायमामध्ये भरती निघालेली नाही. पण जय हिंद मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस 2020-21च्या भरतीमध्ये माझं सिलेक्शन 2 मार्क्सनी हुकलं. नक्कीच माझं ग्राउंड चांगलं असून सुद्धा मला पेपरामध्ये 85 मार्क्स पडले, जे की माझ्यासाठी खूप जास्त होते व ग्राउंड माझ्याकडून जितकं होऊ शकत होतं तितकं मी ग्राउंड घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी ठरवलं की कोणत्याही हालतीत पेपर हा 90+ मारायचाच. 90+ पेपर असणे तुम्हाला माहिती मित्रांनो, की जर पोलीस भरतीमध्ये 90+ पेपर आणि 45+ ग्राउंड जर असलं, तर नक्कीच तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये पोलीस होता. तर मी 90+ पेपर करण्याचं ठरवलं व 4 ते 5 महिने चांगला अभ्यास केला आणि तिथून पुढे मी कोणतेही मॉक टेस्ट देत होतो, तर नक्कीच मला 90+ पेपर येत होता. परंतु मधातच एस-एस-सी जी-डी 2022ची भरती निघाली व त्यामध्ये माझं अभ्यास चांगला असल्यामुळे सिलेक्शन होऊन गेलं. एस-एस-बी पोस्ट मिळाली. तर 23ची जी भरती आली महाराष्ट्र पोलीस, त्यामध्ये मला चान्स मिळाला नाही पोलीस भरती देण्याचा, कारण की माझी ट्रेनिंग चालू होती व जी आता जी लेटेस्ट भरती झाली त्यामध्येही मी काही कारणास्तव पेपरला येऊ शकलो नाही. परंतु मित्रांनो, मी तुम्हाला हे नक्कीच सांगू शकतो, की पेपरमध्ये 90+ पेपर कसा मारायचा आणि पोलीस भरतीमध्ये कसं सिलेक्शन घ्यायचं. मला ही पोलीस भरतीची खूप जास्त आवड आहे. मी पोलीस भरती देण्याचा प्रयत्न करतो आणि माझा प्रयत्न हा असतो, मी आता सध्या ऑलरेडी एस-एस-सी-जी-डीमध्ये सिलेक्शन घेतलेलं आहे. त्यामुळे तिकडून जर नोकरी सोडून येणं आहे, तर नक्कीच महाराष्ट्र पोलीसमध्ये जर भरती झालं, तर आपल्या जिल्ह्यात भरती होणं खूप गरजेचं आहे. तशी एम-पी-एस-सीही मी करत असतो, परंतु पोलीस भरतीकडे जास्त फोकस असतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात असू द्या, पोलीस भरतीमध्ये 90+ मार्क्स देणं इतके सोपं नाही. जरीही पोलीस भरतीमध्ये वन लाइनर क्वेश्चन येत असेल, प्रश्न रिपीट होत असेल, परंतु तरी पण 10 ते 15 प्रश्न असे असतात, की जे नक्कीच तुम्हाला अडथळ्यात आणतात आणि तुम्हाला तिथेच तुमची सिली मिस्टेक होऊन 5 ते 6 मार्क्स कमी पडतात आणि तिथेच तुमचं सिलेक्शन राहून जातं. आता भरपूर विद्यार्थी मी असे बघितलेले आहे, की ज्यांचं फक्त आणि फक्त 3, 2, 1 अशाच मार्कने सिलेक्शन हुकतं. मित्रांनो, ही जी सिली मिस्टेक आहे, ही न होता जो 90+ मार्क्स क्रॉस करेल, तुम्ही आसपासचा एखादा मुलगा बघितला असेल, की तो एकाच वेळीस पोलीस भरतीमध्ये 2-3 ठिकाणी यश मिळवतो आणि प्रत्येक ठिकाणी त्याचा पेपर हा 90+ असतो. हे का शक्य होतं? कारण की त्याचा अनुभव इतका होऊन जातो त्या विषयावर, की तो कुठेही पेपरला बसू द्या 90+च मार्क्स पडतात. आता काही मुलं असतील सध्याच्या घडीला, जे की 70 या 75, 80 याच्या आसपास मार्क्स घेत असेल. पण कधीही तो गोल्डन आकडा 90+ ते मार्क्स घेऊ शकले नसेल किंवा घेत पण असेल, तर मोठ्या मुश्किलने 1 ते 2 वेळेस घेऊ शकले असेल. कायमस्वरूपी त्यापुढे जायचं जर असेल तुम्हाला, तर मी काही गोष्टी सांगणार आहे, ज्या की तुम्ही केल्या तर नक्कीच पोलीस भरतीमध्ये तुम्ही जो गोल्डन आकडा आहे 90 मार्क्सचा, तो पार करू शकाल. सर्वात पहिले तर एक गोष्ट लक्षात घ्या, पोलीस भरतीचे सर्व प्रश्न लगभग रिपीट होतात. फक्त चालू घडामोडी सोडल्या तर बाकीचे सर्व प्रश्न तुम्हाला रिपीट झालेले दिसतील. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, की 90+ मार्क्स घेणं इतके सोपे आहे का? तुम्हाला मी जर समजून घ्या, एक पेपर दिला आणि सांगितलं, की याला 25 मिनिट तू रीड कर, सर्व 100 प्रश्न रीड कर आणि मी तुला लगेच हेच प्रश्न सोडवण्यासाठी देईल, नंबरिंग बदलून. त्यामध्येच बघा मित्रांनो, तुम्ही उत्तरं बघेल असून सुद्धा तुमचे 4 ते 5 सिली मिस्टेक होऊन त्यामध्ये पण तुम्हाला 4 ते 5 मार्क्स कमी पडेल, 95 मार्क्स पडेल. तर विचार करा, की तिथे तुम्हाला जो पेपर लिहिणं आहे, तो बिना बघता फक्त आणि फक्त तुमच्या अभ्यासाच्या जोरावर लिहिणं आहे, जिथे की तुम्हाला 90+ मार्क्स घेणं आहे. ते इतके सोपे नाही मित्रांनो, परंतु जर कंटिन्यू सराव असला तर ती गोष्ट शक्य आहे. आता बघा, काही मुलांच्या जे प्रश्न आहे ते इतके रटून घेतलेले आहेत त्यांनी, की तोंडपाठ होऊन गेलेले आहे. पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन कोणती मुलं घेतात? ज्यांचं सिलेक्शन मागील भरत्यांमध्ये 1-2 मार्क्सने हुकलेलं आहे तेच. कारण की त्यांचा अभ्यास या लेव्हलचा झालेला आहे, की प्रत्येक प्रश्न त्यांच्या डोळ्याखालून गेलेला आहे. गणिताचे प्रश्न आपण म्हणतो सोडवावं लागते, परंतु काही मुलं असे आहे, की गणिताचे प्रश्नसुद्धा त्यांच्या तोंडपाठ झालेले आहे, जे की नंबरिंग सोबत पाठ केलेले आहे त्यांनी. तर याचाच अर्थ असा आहे मित्रांनो, की इतका सराव झालेला आहे त्या गोष्टीचा, की तुम्ही पेपर कसाही येऊ द्या, ते 90+ मारणार आहे. चालू घडामोडीच त्यांच्या फक्त 2-3 मार्क्स चालू घडामोडीचे चुकतात व काही सिली मिस्टेक होऊन मार्क्स चुकतील. तर मित्रांनो, पोलीस भरतीचा पेपर 90+ घेणं शक्य आहे. ते कसं? जसं की मित्रांनो, मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलं, की ज्या गोष्टी लिमिटेड आहे व ज्या न बदलणाऱ्या आहे, त्या गोष्टी तुमच्या तोंडपाठ असायला हव्या. ते तुमचं मराठी ग्रामर असू द्या, तुमचं जी-के-जी-एस असू द्या, मॅथ असू द्या, या बुद्धिमत्ता असू द्या. जसं की घड्याळीमध्ये किती अंशाचा कोन होतो हे काढण्याचं सूत्र आहे. हे कधी बदलणार आहे का? काहीच नाही. तुम्हाला कोणतेही आकडे जरी बदलून दिले, तर ते सूत्र जर तुमच्या पाठ असेल, तर नक्कीच तुमचा बुद्धिमत्तेचा तो प्रश्न कधीच जाणार नाही. अशा गोष्टी सर्वात पहिले तोंडपाठ करून ठेवा. जसं की राज्य व राजधानी आहे. या गोष्टी लिमिटेड आहे आणि या गोष्टी कधीही न बदलणाऱ्या आहे. तुम्हाला जर राज्यावरला प्रश्न येत असेल, राजधानीवरला, तर नक्कीच
हे जेवढे राज्यभर राजधानी आहे याच्यामधलाच एक विचारला जाणार आहे. या गोष्टी तुमचे मार्क्स पकवतात. या गोष्टी तुमचे पकलेले मार्क्स आहे, त्यामुळे या गोष्टी पाठ ठेवा. त्यानंतर चालू घडामोडी ह्या तेवढ्या राहू द्या. बाकीचे जेवढेही मागील झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्या रटत चाला. भलेही मागील झालेल्या प्रश्नपत्रिकामध्ये मॅथ्सचे प्रश्न असू द्या, ते सुद्धा सोडवत जा. काही मुलं असे करतात की मागील झालेल्या प्रश्नपत्रिकामधील मॅथ्सचे प्रश्न सोडून देतात आणि बाकीचे प्रश्न सोडून घेतात. मॅथ्स व बुद्धिमत्तेचेही प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये सोडवणे तुम्हाला खूप गरजेचे आहे. तेव्हाच तुमचा सराव होतो. तर सूत्र, जेवढेही गणितीय सूत्र आहे ते तुमचे तोंडपाठ असायला हवे. व पाढे, वर्ग आणि घन या गोष्टीही एका लिमिटपर्यंत, जसं की 15 ते 20 पर्यंत पाढे, वर्ग, घन हे तुमचा तोंडपाठच असायला हवे. आता भरपूर मुलं असे बघितलेले मी की गणित आणि बुद्धिमत्ता तिथे जाऊन पेपरवर सोडवण्याचा प्रयत्न करतात. लक्षात घ्या मित्रांनो की 1.5 घंटा जरी टाईम आहे तुम्हाला, पण हाच टाईम तिथे पेपरमध्ये कमी पडतो. कारण की मॅथ आणि बुद्धिमत्ता या 2 विषयासाठी तुम्हाला खूप जास्त टाईम लागून जातो, जेणेकरून तुम्हाला मराठी ग्रामर आणि जी-के जी-एस ही मॅनेज केल्या जात नाही आणि त्यामुळे तुमचा पेपर 1 ते 2 मार्क्सने राहून जातो. हीच सिली मिस्टेक होते. 90+ मार्क्स घेण्याचा सर्वात मोठा गुरुमंत्र हाच आहे की मागील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका, जवळपास तुम्हाला 1000 प्रश्नपत्रिका, प्रत्येक प्रश्नपत्रिका सोडवत घेणे आणि तोंडपाठ करत घेणे. कारण की प्रश्न त्यामधूनच आलेले. तुमचे प्रश्न कुठे जातात? पत्रिका सोडवल्यानंतर त्याला ॲनालिसिसही करणे खूप गरजेचं आहे की तुमचा मार्क्स नेमका कोणत्या टॉपिकवर जाते. आता काहीचा रेल्वेच्या चॅप्टरवर जर प्रश्न जात असेल किंवा कामकाळ वेगवर प्रश्न जात असेल, तर त्या चॅप्टरला तुम्हाला चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. शुद्ध शब्द ओळखणे, त्याच्यानंतर संधी, असे काही चॅप्टर आहे मित्रांनो की जर नवीन प्रश्न यामध्ये आला की जो तुमचा पाठ नाही आहे, तो नक्कीच तुमचा चुकणार. तर ही एक स्ट्रॅटेजी वापरू शकता. जसं की तुम्हाला माहिती आहे, मला कोणत्याही हालतीत 88 ते 90च्या आसपास मार्क्स पडतातच, परंतु जे 10 प्रश्न माझे चुकणार आहे ते नक्कीच चुकणार आहे. तर त्यामध्येही तुम्हाला जर 2-3 मार्क्स मिळवायचे असेल तर तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगतो. तुम्ही ज्या 10 प्रश्न तुम्हाला येत नाही, की जो प्रश्न तुम्ही वाचला आणि तुम्हाला माहिती नाही याचं उत्तर काय, तर नक्कीच एकच कोणताही ऑप्शन पकडा आणि तोच ऑप्शन तुम्हाला जो प्रश्न येत नाही त्याचा मार्क घ्या. कारण की तुम्हाला माहिती ते निगेटिव्ह सिस्टम नाही आहे. परंतु जर तुम्ही A-B-C-D असे अलग प्रकारचे जे प्रश्न येत नाही त्याला ऑप्शन मारले, तर नक्कीच ते 10 प्रश्नामधला एकही प्रश्न बरोबर निघण्याचा चान्स नाही. परंतु तुम्हाला जे 10 प्रश्न येत नव्हते त्यामध्ये जर तुम्ही एकाच प्रकारचा प्रश्न मारलेला असेल, तर नक्कीच तिथेही तुम्हाला 2-3 मार्क्स बरोबर बघायला मिळतात. तर मित्रांनो, 90+ मार्क्स घेण्यासाठी काही गोष्टी म्हणजे की तुम्हाला सांगितल्या या करण्याचा प्रयत्न करा. विशेषतः बुद्धिमत्तासुद्धा तुम्ही मनाने सोडण्याचा प्रयत्न नका करू. त्याच्यासाठीही जे ट्रिक्स आहे, त्यानंतर सूत्र आहे, ते सर्व तोंडपाठ करण्याचा प्रयत्न करा. आणि हो, अभ्यास हा भरती येण्या अगोदरपासूनच करून ठेवा. आता जर तुम्ही अभ्यासाला लागले, तर जोपर्यंत भरती येत नाही तोपर्यंत तुम्ही खूप सारा अभ्यास करून ठेवसाल आणि जे मुलं भरती आल्यानंतर अभ्यासाला लागलेले त्यांच्यापासून प्लस राहसाल. आता बघा, काही मुलं जे सध्याच्या घडीला त्यांचे कामं करत असतील, परंतु त्यांना तेव्हाच येतो जेव्हा भरती येते. त्यानंतर ते पुस्तकं बघतात कुठे टाकलेले आहे, ते पुस्तकं उचलतात, लायब्ररीत जातात. परंतु तुम्ही आतापासून जर भरतीची तयारी करून ठेवली, तर नक्कीच ज्या टायमाला भरती याल त्या टायमाला बाकींच्या मुलांपेक्षा तुम्ही प्लस राहाल. आणि इथेच पोलीस भरतीमध्ये मुलं गलती करतात की अभ्यास हा भरती निघाल्यानंतर करतात. अभ्यास हा तुम्हाला आतापासून करणं आहे आणि परिपूर्ण अभ्यास करून ठेवणं आहे. पोलीस भरती आल्यानंतर तुम्हाला फक्त आणि फक्त मॉक टेस्टची प्रॅक्टिस करणं आहे. त्या टायमाला तुम्हाला सिलेबस कव्हर नाही करणं. सिलेबस कव्हर हा याच टायमामध्ये करणं आहे ज्या टायमामध्ये भरती निघालेली नाही. कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा.